बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असेल की शनिदेवाची मूर्ती काळी का आहे. तर यावर आधारित एक कथा जुनी पण आहे की सूर्यदेवाचं ग्रहण पडल्यानंतर वगैरे वगैरे. तर ती एक वेगळा भाग आहे, परंतु खरं त्याचं मागचं कारण आहे या कथेमध्ये. तर ही कथा संपूर्ण जाणून घ्या. व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे स्मशानात चितेवर महर्षी दधीचींच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील डोलीत म्हणजे बुंद्यामध्ये खाली खोडात आपल्या 3 वर्षाच्या चिमुरट्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधीची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनेही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं. इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहानभुकेसाठी अगदी आकांत मांडला. खायला काहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला. झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं. एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला. नारदाला आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली. नारद, हे बालका तू कोण आहेस? बालक म्हणाला, मलाही ते माहीत नाही, मला तेच जाणून घ्यायचं आहे. नारद म्हणाले, तुझे आई वडील कोण आहेत नक्की? बालक म्हणाले, मलाही तेही माहीत नाही, मला तेही जाणून घ्यायचं आहे. तेव्हा नारद मुनींनी ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधीचींचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थिच्या सहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असुरावर विजय मिळवणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय अवघं 31 वर्षाचं होतं. बालक म्हणाला, माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय होतं? नारद म्हणाले, तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती. बालक म्हणालं, माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं? नारद मुनी म्हणाले, शनिदेवाची महादशा. एवढं सगळं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाला पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली. नारद मुनी निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादन नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितला. तेव्हा पिप्पलादन मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला. ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला. हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादन सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं. त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले. शनिदेव समोर येताच पिप्पलादन आपली नजर त्यांच्यावर रोखली. त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्याचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले. शेवटी स्वयं ब्रह्मानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली, पण पिप्पलादन ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एकाऐवजी 2 वरदान देण्याचं कबूल केलं. मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. पिप्पलादन ब्रह्मदेवाला 2 वर मागितले. सर्वात पहिला वर, जन्मानंतर पहिली 5 वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही, ज्यामुळे यापुढे कोणत्याही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही. दुसरा वर, माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे, म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. तथास्तु म्हणून ब्रह्मदेव तिथून निघून गेले. तेव्हा पिप्पलादन आगीत जळणाऱ्या शनिदेवांच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापापासून मुक्त केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना. म्हणून तेव्हापासून शनी सैन्यचरतीय सैन्येश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला सैन्येश्वर म्हटल्या जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी पडली. शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे. रामकृष्ण हरी.